हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनेलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आज मी तुमच्याशी कोणता माझा दिवसभराचं रुटीन शेअर न करता आज खूप महत्त्वपूर्ण असा एक तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते जो तुम्हाला खरंच खूप मदत करेल. तर हा जो कुर्ता आहे ना, तर हा कुर्ता माझ्या मुलाने आत्ता जस्ट काल परवा त्याचे कॉलेजचे फंक्शन झाले आणि त्या फंक्शनसाठी त्याने हा कुर्ता खरेदी केला होता आणि कॉलेजचे फंक्शन असताना तिथे काही ॲक्टिव्हिटी करत असताना त्याच्या कुर्त्याला ॲक्रेलिक पेंट लागलेला आहे. आता मी इथे ना व्हॉईस ओव्हर करते कारण की डायरेक्ट मी व्हॉईस द्यायचा प्रयत्न करत होते, पण आजूबाजूचा खूप आवाज येतोय त्याच्यामुळे मी व्हॉईस ओव्हर करते. तर आता हा ॲक्रेलिक पेंट जो आहे ना, तर तुमच्या साध्या धुण्याने तो निघणार नाही. जसं की तुम्ही सर्फ लावा किंवा मग डिटर्जंट पावडरमध्ये भिजवून ठेवा, तर तसा तो ॲक्रेलिक पेंट निघत नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आणि हा जो ॲक्रेलिक पेंट लागलेला ना कुर्त्याला, तर तो खूप असा म्हणजे नखाने जर आपण त्याला खरवडलं ना, तरी तो निघत नाहीये. इतका म्हणजे असा घट्ट बसलेला आहे. तर हा बघा इथे लागलेला आहे ॲक्रेलिक पेंट. तर हा निघत नाहीये नखाने पण. तर मग त्यासाठी मी काय घेतलेलं आहे, एकतर तुम्ही सॅनिटायझर घेऊ शकता, हँड सॅनिटायझर. अल्कोहोल असतं त्याच्यामध्ये. सेकंड थिंग तुम्ही कुठलाही अल्कोहोल बेस जो परफ्यूम वगैरे असतो तो घेऊ शकता किंवा मग तुम्ही डायरेक्ट अल्कोहोल देखील घेऊ शकता. तर इथे मी वाटीमध्ये ना थोडं अल्कोहोल घेतलेलं आहे आणि हा जो कुर्ता आहे ना, तर त्याच्यावरती ना सिल्कची अशी वर्क आहे. त्याच्यामुळे तिथे ना ब्रशने मी घासू नाही शकत कारण की ब्रशने जर घासलं ना, तर हा कुर्त्याची जी वर्कची डिझाईन आहे ती डॅमेज होऊ शकते. म्हणून मग मी काय केलं, हा जो असा नॅपकिन असतो ना, टर्कीज म्हणतात त्याला, तर तसा नॅपकिन घेतलेला आहे आणि तो नॅपकिन मी अल्कोहोलमध्ये बुडवून हा जो पेंट आहे हा असा रगडून रगडून काढतीये. जसंच आपण त्याच्यावरती अल्कोहोल लावून असं रफ करतो ना, रगडतो ना, तर त्यावेळेस हा जो पेंट आहे, तर तो थोडा-थोडा आता निघायला लागलेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी वरती जो मला लागत होता नखांना, तर तो आता सगळा निघून गेलेला आहे. तर हा पाठीमागचा दुसरा भाग आहे कुर्त्याचा, तर इथे देखील लागला होता. तर त्याला देखील मी अशाच पद्धतीने पूर्ण रगडून एक्स्ट्राचा जो सगळा पेंट आहे, तो सगळा काढून घेणार आहे. तर हे जे मी साहित्य सांगितलेले अल्कोहोल आणि लिक्विड डिशवॉश लागणार आहे आपल्याला, तर हे मी ॲक्रेलिक पेंटसाठी सांगते. इतर दुसऱ्या कुठल्याही पेंटसाठी सांगत नाहीये. तर मी अशा पद्धतीने थोड्या वेळ आणखीन पुन्हा रगडलं. रगडून-रगडून तो पेंट मी जरा बऱ्यापैकी वरचा काढून घेणार आहे आणि मग नंतर त्याच्यावरती थोडंसं लिक्विड डिशवॉश टाकून पुन्हा ते हातानेच असं रफ करून काढणार आहे. तर या कुर्त्यावरती जेवढा वरचा असा घट्ट डार्क असा कलर होता तो सगळा निघालेला आहे. पण डाग राहिलेले आहे त्या कुर्त्यावरती. तर मग मला असं वाटलं की थोडंसं नेल पेंट जे रिमूव्हर असतं तर त्याने आपण हे करूया, थिनर असतं ते. तर ते थोडंसं त्याच्यावरती टाकते आणि पुन्हा एकदा रफ करून बघते निघतंय का ते. तर रिमूव्हर कसं आहे आपण थोडंसं टाकलं की ते लगेच हवेने उडतं. पण जसं ते लिक्विड टाकलेलं आहे रिमूव्हरचं थिनर, तर ते रफ करतीये. तर बऱ्यापैकी त्याने देखील थोडासा जो कलर आहे त्याचा तो थोडासा फेंट होत चाललाय. बऱ्यापैकी रगडल्यानंतर यावरती मी आता थोडंसं लिक्विड डिशवॉश टाकणार आहे आणि पुन्हा एकदा ते व्यवस्थित असं रगडून घेणार आहे. तर हा जो कलर आहे ना बऱ्यापैकी आता निघालेला आहे, पण डाग याचा राहिलेला आहे. तर तो डाग काढायचा आहे मला. तर असंच मी थोडंसं घासणार आहे याला आणि याला कुठलाही ब्रश वगैरे लावत नाही कारण की मी आधीच सांगितलं सिल्कचा कुर्ता आहे आणि त्यावरती सिल्कची एम्ब्रॉयडरी आहे. तर ब्रश लावल्याने ती डिझाईन खराब होऊ शकते. अशाच पद्धतीने मी बोटावर आणि हातावर असंच मी रगडून-रगडून हा कलर साफ करायचा प्रयत्न करतीये. थोडंसं लिक्विड डिशवॉश टाकल्यानंतर थोडंसं पाण्यामध्ये बुडवून पुन्हा एकदा आपल्याला त्याला असं रुमालाने रगडून घ्यायचंय. तर असं ना 3 ते 4 वेळा जर केलं ना, तर हा कलर पूर्णपणे फेंट होतो म्हणजे पुसट व्हायला लागतो. तुम्हाला दिसत असेल बऱ्यापैकी तो कलर पुसट झालेला आहे. आणि आता हे जे म्हणजे या कुर्त्यावरती मी काय-काय टाकलेलं आहे अल्कोहोल, त्याच्यानंतर लिक्विड डिशवॉश टाकलेलं आहे. आता हे सगळं करतीये तरी देखील आता हा कलर आणखीन डार्क थोडासा आहे. तर आता यावरती ना मी थोडंसं असं व्हिनेगर टाकणार आहे आणि व्हिनेगर टाकून याचा इफेक्ट बघणार आहे, की हा कलर थोडासा फेंट होतोय का?
तर पाण्यामध्ये हे पुन्हा हा डाग जो आहे तो व्यवस्थित मी असा धुवून घेतलेला आहे. तर आता हा कलर काही आणखीन डाग त्याचा थोडासा कमी झालेला आहे, पण आणखीन कमी होण्यासाठी यावरती मी आता थोडंसं विनेगर घालते. तर आपलं हे जे साधं विनेगर असतं व्हाईट विनेगर, तर तेच आहे जे आपण चायनीजमध्ये वगैरे वापरतो. तर साधारणपणे एक झाकणभर ते विनेगर त्या डागावरती टाकलंय आणि पुन्हा एकदा हे मी रफ करून घेतेय. तर त्याच्यावरतीच आता थोडंसं जे अल्कोहोल आहे ते देखील टाकून घेतलेलं आहे आणि याच्यावरतीच आता थोडंसं लिक्विड जे डिशवॉश आहे ते टाकून घेते. तर विनेगर ना खूप असं आंबट असतं, प्रिझर्वेटिव्ह येते, पण डाग वगैरे असतील ना तर ते डाग असे फुसट व्हायला मदत करतं आणि सोबतच आपण लिक्विड डिशवॉश आणि अल्कोहोल देखील टाकलेले आहे. तर खूप छान असं आता ते डाग बघा आता थोडे थोडे फेंट होत चाललेले आहेत. बऱ्यापैकी मी हा डाग रगडून पाण्यामध्ये धुवून काढलेला आहे आणि थोडासा डाग शिल्लक राहिलेला तुम्हाला दिसत असेल. आता हे जे पाणी आहे ना, तर याच पाण्यामध्ये मी हा जो कुर्ता आहे तो कुर्ता भिजत घालणार आहे. तर या पाण्यामध्ये खूप सारा लिक्विड डिशवॉश गेलेला आहे. सोबतच अल्कोहोल आणि विनेगर देखील गेलेलं आहे. तर आता हा सगळा कुर्ता मी यामध्ये भिजत घालते आणि आता मी काय हा कुर्ता धुणार नाहीये. डायरेक्ट मी आता हा उद्या सकाळी धुणार आहे. आणि उद्या सकाळी धुवत असताना देखील याला मी ब्रश वगैरे न लावता साधाच वॉश करून हा कुर्ता नंतर सुकल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर ना तुम्ही हा जो कुर्ता जर तुम्हाला म्हणजे झटपट काढायचा असेल ना डाग, इथे मी थंड पाण्यात भिजत घातलाय. तर तुम्ही ना गरम पाण्यामध्ये हा कुर्ता रात्रभर भिजत घालू शकता. तर आता साधारणपणे दुपार झालेली आहे, तर तुम्ही ह्याला रात्रभर भिजत ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला हा कुर्ता दाखवते, कसा याचा डाग निघालाय का तो. तर हा बघा दुसऱ्या दिवशी मी हा कुर्ता धुवून स्वच्छ असा ठेवलेला आहे. तर ही एक साइड आहे. इकडच्या साइडला तर काही डाग वगैरे लागला नव्हता, तर तो तुम्हाला दाखवते. पूर्णपणे नवीन कुर्ता असा आणि लगेचच त्याला डाग लावून आणलेला आणि ही बघा इथे दुसरी साइड आहे, तर इथे डाग लागलेला. तर तुम्हाला दिसत असेल थोडासा हलकासा हा डाग आता खूपच म्हणजे फुसट असं झालाय. तर आणखीन 1 ते 2 धुण्यामध्ये तो निघून जाईल. एकाच धुण्यामध्ये तो निघून जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही ना ॲक्रेलिक पेंट वगैरे जर तुमच्या कुर्त्याला, नवीन कपड्याला किंवा जुन्या कपड्याला जरी लागला असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने डाग हा काढू शकता. तर बऱ्यापैकी नाहीसा म्हणजे 90% हा डाग निघालेला आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल, तर तुम्ही नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल, तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.